साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 करता अंतिम प्रभाग रचना जाहीर। शासनाचे 14 ऑगस्ट 2025 चे आदेश आणि राज्य निवडणूक आयोगाचे 29 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या मान्यतेनुसार सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 करता प्रभाग रचना तयार करण्यात आली होती। या अनुषंगाने 3 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती। नागरिकांकडून प्रभाग रचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी 3 ते 15 सप्टेंबर 2025 असा कालावधी देण्यात आला होता। या कालावधीत एकूण 38 हरकती प्राप्त झाल्या। जिल्हाधिकारी यांनी 19 सप्टेंबर 2025 रोजी सुनावणी घेऊन संबंधितांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी दिली। एकूण प्राप्त हरकतींपैकी 3 हरकती सर्वसाधारण स्वरूपाच्या होत्या, तर 35 हरकती प्रभाग रचनेवर परिणाम करणाऱ्या स्वरूपाच्या होत्या। सुनावणीतील सर्व मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी अंतिम अहवाल नगर विकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला। राज्य निवडणूक आयोगाने या अहवालाचा सखोल विचार करून प्रारूप प्रभाग रचनेतील एकूण 10 प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 6, 10, 11, 12, 14, 15, 16, 19, 20, 21 बदलासह सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना 10 ऑक्टोबर रोजी मंजूर केली आहे। प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त 38 हरकतींपैकी राज्य निवडणूक आयोगामार्फत मान्य करण्यात आलेल्या 8 हरकतींच्या अनुषंगाने करण्यात आलेले काही प्रमुख बदल याप्रमाणे: प्रभाग क्रमांक 6 मधून लक्ष्मी विष्णू साळ व एक्झिबिशन हॉल परिसर प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाविष्ट, प्रभाग क्रमांक 15 मधून मुल्लाबाबा टेकडी चमनशहा टेकडी परिसर प्रभाग क्रमांक 14 मध्ये समाविष्ट, प्रभाग क्रमांक 14 मधील अश्विनी हॉस्पिटल परिसर प्रभाग क्रमांक 16 मध्ये समाविष्ट, प्रभाग 16 मधील विकासनगर ESI हॉस्पिटल ईदगाह मैदान परिसर प्रभाग क्रमांक 21 मध्ये समाविष्ट, प्रभाग 21 मधील काही भाग प्रभाग 20 मध्ये समाविष्ट, प्रभाग 20 मधील स्वागत नगर परिसर प्रभाग 19 मध्ये समाविष्ट, प्रभाग 19 मधील विनायक नगर परिसर प्रभाग 12 मध्ये समाविष्ट, प्रभाग 11 मधील कोटा नगर लगत असलेला परिसर प्रभाग 10 मध्ये समाविष्ट। राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या अंतिम प्रभाग रचनेनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। संबंधित नकाशे, प्रभागांची यादी व तपशील महानगरपालिका मुख्य कार्यालयातील काउन्सिल हॉल तसेच क्षेत्रीय कार्यालय येथे आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.solapurcorporation.gov.in येथे नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत।